आपणच करणार आहोत, हे पण लक्षात ठेवा. आणि खूप चांगल्या मार्गाने आणि चांगली वाटचाल कशी होईल हे बघा. चला, तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. कुठलाही अभ्यास असा छान करा, ग्रॅज्युएशनला पण 12वीला पण असंच यश मिळू दे. आता दहावी CBSE हा विद्यार्थी पास झालेला आहे. झालेली आहे या कार्यक्रमात आणि ही सांगता सगळ्यांना प्रेरणादायक होणार आहे. कारण ह्यापुढे तुमचा जो सोहळा केला गेला हे तुमचं बघून इतरही मुलं त्या हिशोबाने अभ्यास करून चांगल्या मार्गाने पास होऊन ते पुढे असं तुम्ही पुढे पण प्रगती करत राहणार ह्याची स्फूर्ती आता साधारणतः मार्फत इथे सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही आता तुमचं पुढचं आयुष्य आणि पुढची जी आयुष्याची जी वाटचाल असेल अभ्यासाची म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीची ती स्वामींच्या कृपेने सुखकर होणार आहे अशी मी स्वामींच्यानी प्रार्थना करते. करायची इच्छा आहे. मठाला काही बरेच उपक्रम राबवायचे आहेत, पण कुठेतरी सुरुवात करायला लागते. आपण कधी ब्लड डोनेशन कॅम्प किंवा मेडिकल कॅम्प करतो. आता इथून आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. म्हणजे छोट्या दर्जावर आहे, पण पुढे पुढे त्याचा रस्त वाढेल अशी मला अपेक्षा आहे. आणि यातून आपण करतोय काय, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करतो. आणि तुमच्याकडनं आमच्या काही अपेक्षा आहेत त्या अशा की मार्क्स महत्त्वाचे आहेतच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे तुमचं ऑलराऊंड डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही जेव्हा आता 10वी नंतर 11वी 12वी किंवा हायर एज्युकेशनमध्ये जाल तेव्हा पर्सनली डेव्हलपमेंटवर लक्ष द्या. सामाजिक कार्यात भाग घ्या, NSS सारखे उपक्रम आहेत त्यात भाग घ्या. त्याच्याने सोसायटीशी तुमचं कनेक्ट होईल, तुम्हाला लोकांशी संवाद साधता येईल, कॉन्फिडन्स वाढेल. मार्क्स हे येत राहतील, पण त्याच्या पलीकडे पण काही आवश्यक गोष्टी आहेत तुम्हाला पुढे वाटचालीसाठी, त्यावर जोर द्या. आणि आजच्या या प्रसंगी फक्त एवढंच म्हणेन की आज जर तुमचं येत असलं तर यात तुमच्या पालकांचा, शिक्षकांचा, शाळेचा आणि मित्रांचा पण मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांनाही आभार देण्याची ही चांगली योग्य संधी आहे. आणि इथून पुढे अशीच वाटचाल यशस्वी करत राहा. मार्कांना महत्त्व आहे पुन्हा सांगतो, पण त्याहीपेक्षा महत्त्व आहे तुम्हाला तुमच्या आवडीचं फील करण्यासाठी जे काय जिद्द लागेल तिथं ठेवा, ध्येय ठेवा. मार्क्स हे येतील. कारण माझ्या वेळेचा एक अनुभव मला खूप माझ्या लक्षात आहे. माझ्या वर्गातला 5वीतला विद्यार्थी फेल झाला होता. 5वीत त्यावेळेला फेल होणं म्हणजे फार रेअर होतं. मी आता इमॅजिन करतो की त्याला त्यावेळेला कसं वाटत असेल. पण मी बघितलं 12वीला त्यांनी 91% मिळून तो VJTIमध्ये गेला. कारण त्याला माहीत होतं की मला ह्या वर्षी फक्त अभ्यास करायचा. तो 11 वर्षाचा अभ्यास नाही केला. एकदा तुम्हाला ध्येय आणि क्लॅरिटी कळली की मला नक्की काय करायचं ते सगळं साध्य होतं. आणि ते फील्ड भरपूर आहे, तुम्ही तुमच्या आवडीचे फील्ड घ्या, प्रेशर घेऊ नका, पण मन लावा अभ्यास. नतमस्तक होऊन स्वाई चरणी नतमस्तक करून तुम्हाला मला या मंचावरती काही 2 शब्द बोलण्याचं जे मिळालेलं आहे संधी, त्याचं मी जरा 2 शब्द तुम्हाला बोलत आहे. आज या ठिकाणी गेले 1-2 महिने म्हणा तुमचा रिझल्ट लागल्यापासून या मठामध्ये मुलांसाठी काहीतरी करावं ह्या हेतून ही संपूर्ण कमिटी झडत होती, किंवा आपल्या हातून काहीतरी करावं. अनेक गोष्टी करतो आपण, विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल ह्याच्यामागे त्यांचा कल होता. तर त्यांनी असं ठरवलं की आपण काही नोटबुक पेन देऊ, यातून सुरुवात करूया आणि काही पुढच्या मार्गात त्यांना मार्गस्थ काही अनुभव शेअर करता येतील. पुढे काय त्यांना विद्यार्थ्यांना अडचण असेल की अडचण तिने समोर मांडली तर त्यातून मार्गस्थ करता येईल. आज हे क्षेत्र खूप मोठं आहे. आमच्या वेळेला 10वी म्हणजे वेगळीच होती आणि ह्या वेळेची 10वी खूप वेगळी आहे. भरपूर फरक आहे. तुमच्या इथे कॉम्पिटिशन आहे, त्यावेळेस कॉम्पिटिशन हा शब्दच नव्हता. तुम्हाला एक मार्काने तुमचे पर्सेंटेज खाली उतरतात आणि तुम्हाला हवे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन सुद्धा मिळत नाही. त्यामुळे नाराज होऊ नका. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, मागून पुढे जावा. आज हे 10वी 12वीचा जो तुमचा अनुभव, तुमचा पाया रचलेला आहे पालकांनी, त्याच्याबरोबर तुम्ही पण जे संधी ज्या ठिकाणी ज्या शाखेमध्ये तुम्ही जा त्या शाखेमध्ये उन्नती करा, प्रगती करा. आणि तुमच्या मनातील इच्छा पालकांना पहिली सांगा की मला काय करायचंय, काय तुम्ही ठरवलेलं आहे. पालक म्हणतील म्हणून तुम्ही करणार ते काय मजा नाही, कोकमपट्टी होणार, मग तुम्हाला त्यात आनंद पण घेता येणार नाही.
त्यामुळे मनात जे आहे ते ओठावर आणा, ओठावर आणून पालकांच्या कानात सांगा काय तुम्हाला करायचंय, काय घडायचं आहे, तरच त्याचा फायदा. नाहीतर 2 लाखाचा क्लास लावलाय त्याला जायचंच नाही तिकडे आणि तो फुकट तिथे जाणार, काय फायदा नाही त्या गोष्टीचा. भले ते तुमचं कलाक्षेत्र काहीही असो, पण पालकांशी पहिलं मुलांनी, आई वडील गुरु आहेत त्यांच्याशीच पहिलं तुम्ही शेअर केलं पाहिजे. बाकी सगळे मित्र नंतर आहेत. तुम्ही मी असं बघतो की जनरली मुलं आई वडिलांशी बोलतच नाही. त्यामुळे पालक म्हणतो तू डॉक्टर बन, तू इंजिनियर बन, तू काय कर, सगळं काय त्यांच्या मनानेच चालतं. पण तुमच्या मनातलं तुम्ही बोललात तर खूप बरं पडेल. बोलाल ना, पालकांशी बोलणार की नाही? पालकांचे संवाद साधला तर तुमची प्रगती आहे. संवाद दुसऱ्यांची साधाल तर प्रगती होणं जरा कठीण जाईल. पालकच तुमचे गुरु आहेत प्रथम, बाकी सगळे गुरु आहेतच, पण प्रथम आई वडील एक पालक आहेत. ते जे सांगतील त्यांना नाही कळलं तर दुसऱ्याकडे गायडन्स घेतील, पण ते तुम्हाला नाराज करणार नाही. ते कष्ट घेतील, पण त्यांचा पण इच्छा असते की आपला मुलगा असो मुलगी एका उच्च स्थानावर जर गेला तर ते स्थान त्यांना बघावं असं वाटणारच, आणि त्यातून त्यांना जो मिळणारा आनंद अश्रू आहे ते तुम्ही ते समजू शकणार नाही. पण हे करत राहा. ऑल द बेस्ट सगळ्यांना.